सो गाईस, जी पालखी आमची लोणावळ्याला गेली होती इकडेच्या मंदिरात गावातून, ती आता परत गावात येणार आहे, आमच्या घनसोली गावात. तर चला जाऊया पालखीजवळ आणि ती पालखी हनुमान मंदिर पर्यंत पोहोचूया. चलो. आता स्वीटीने चॉकलेट घेतलंय. थँक्यू स्वीटी. तर आता इथं पालखीची आम्ही वेट करतोय बाहेर. हे बघा आलेले आहेत, म्हणजे सगळे आता पालखीने आली आहे पूर्ण. चला इथं आम्ही थांबलोय पालखी येतोपर्यंत. पालखीचा सगळं सेटअप चालू आहे इथं. हे बघा फुल पब्लिक जमलेली आहे. गाईस आता आहे ना, हे पोरीचे आहे ना चप्पल तुटले आणि आम्ही चप्पल शिवायला आल्या. गरिबी आल्या गाईस, गरिबी. जुडिओचा स्वस्त माल आहे. जुडिओचा मालच नाही घ्यायला पाहिजे म्हणून मी जुडिओ मधून नाही घेत, मी सीधा मिनी मार्केट मधून घेते. ऐसा सो गाई आता इथं तयारी वगैरे झालेली आहे पालखीची. हे बघा, बघू शकता इथे नानीसे वगैरे आपले थांबलेले आहेत. तर आता यावी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर कसं वाटतं तुम्हाला पालखीमध्ये इथे साजरं होऊन? दुपारी आपल्या गावातनं पालखी निघाली, कारल्याला काल पोहोचली. काल सगळा उत्सव होऊन आज आपली पालखी गावात येत आहे, म्हणून गावातल्या सर्वांना फार आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वांना फार आनंद आहे. तुम्ही बघू शकता आज किती लोक इथं जमलेले आहेत. आणि त्या पालखीच्या निमित्तानं आपला पूर्ण गाव एकत्र आलेला आहे. चला आता पालखीचीच वाट बघताय आम्ही. थोड्या वेळात पालखी येईल आणि मग आमचं सेलिब्रेशन चालू. तर आता आपण इथे नानाला सगळ्यांना विचारणार आहोत की ते आता ऑर्गनाईज करतात पालखीबद्दल, म्हणजे काय बोलतात त्याच्याबद्दल. चला विचारूया. आनंद एवढा गगनात मावेनासा झालेला आहे आमचा. यंदाचं आमचं दुसरं वर्ष. आई एकविरा पदयात्री सेवा संस्था घनसोली नवी मुंबई. एक आम्ही पहिलं पाऊल टाकलं गेल्या वर्षी 2023चं. हे दुसरं पाऊल 2024चं. अति उत्साह, विशेष करून महिला वर्ग आणि आमचे सर्व पदयात्री 200 ते 250 इथून पदयात्री निघाले. त्यांच्या पाठोपाठ आणखी असे एकूण 350-400 पदयात्री सहभागी झाले. मग त्यांच्या नातेवाईक म्हणा, मित्र म्हणा, त्यांना एक बघण्यासाठी किंवा आमच्या पदयात्र्यांची तब्येत कशी आहे वगैरे आणि आईचा आशीर्वाद घेण्यासाठी पण सर्व निघाले. 7 बसेस निघाल्या, त्या सुद्धा आम्हाला कमी पडल्या. आणि इतर प्रायव्हेट गाड्या त्यांची तुम्ही गणनाच नका करू. हा आईचा आमचा हा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व आज घनसोली गावातून आमच्या नवी मुंबईतून आम्हाला जो प्रतिसाद भेटला आहे, विशेष करून आमचं एक आम्ही आभार ज्यांचं मानतो, ज्यांनी आमच्या पदयात्रेला वस्तू रूपाने, आर्थिक रूपाने, अन्नदानाच्या रूपाने सर्व घटकातील सढळ हस्ते ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही विशेष करून आभार मानतो. त्यांच्या सहकार्याशिवाय ही आमची पदयात्रा सक्सेस होणार नाही आणि होऊ शकत नाही. धन्यवाद. आई एकविरा पदयात्री सेवा संस्था यांच्या मार्फत घनसोली ते कारला हे दुसरं वर्ष आहे. आपल्या गावात जत्रा नाही, पण हे जत्रेचं स्वरूप पूर्ण आपल्या गावाला आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. खरोखर मी आपल्या पूर्ण ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांचे आभार मानतो का त्यांनी जे काही 3 दिवसाची मेहनत करून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचा शतशः धन्यवाद. या पालखीमुळे पूर्ण गाव एकत्र आलेलं आहे. गावकीमध्ये एकी दिसायला लागलेले आहे. त्यामुळे सर्वजण जाती धर्म एकत्र आलेले. त्यामुळे सर्वांचा जो प्रतिसाद भेटत आहे तो आम्हाला खूप मोलाचा आहे. खास करून ज्याने जो मदत केलेली आहे वसंती याच्यामध्ये, त्यांचा सहभाग असल्यामुळेच आम्हाला ही पालखी आम्ही सफळ करू शकतो. आणि असंच साथ तुमचा नेहमी भेटून जाऊया. तुम्ही बघू शकता पूर्ण जय एकविरा. फायनली काही आता पालखी आलेली आहे. त्याचं दाखवेल कसं आणि सगळं आमच्या आरती वगैरे करतायत, त्यांचं स्वागत करतात पालखीवाल्यांचं.
ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहान ग, बाया झायल्या गहान म्हणतान सोनियाचा हार ग. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहान ग, बाया झायल्या गहान म्हणतान सोनियाचा हार ग. पालखीची अरेंजमेंट झालेली आहे. आता इथं पालखी ठेवतील, आरती वगैरे होईल मस्त पैकी. सगळी जमलेली आहेत आता. हाय. ईश्वर